महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सम्राटाचे सम्राट सम्राट अशोक, बहुजनांचे सर्व महापुरुषांनी ज्यांनी या देशामध्ये समता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या सर्व बहुजनांच्या महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या केंद्रीय शिक्षक धम्म प्रशिक्षण शिबिर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे सर्व केंद्र, महाराष्ट्र आणि मुंबई प्रदेशचे सर्व पदाधिकारी, संस्कार विभागाच्या सर्व पदाधिकारी, उपस्थित पूज्य मंत्रीजी, त्यांना मी वंदन करतो. शिवरार्थींना देखील वंदन करतो. कारण त्यांचं चैत्यभूमीमध्ये पण स्वागत करतो आणि बंधुवडीमुखीने आनंद वाटला की भारतीय बौद्ध महासभा पॅटर्न बदलत चालली. नवीन नवीन विचार घेऊन भारतीय बौद्ध महासभा पुढे चालली. ज्या माध्यमातून परीक्षा कंडक्ट केल्या, परीक्षेमध्ये असलेले पर्सेंटेज वाईज आज येथे बसलेले आहे. मी आपलं अभिनंदन करतो. एक ठरवण्यात आलं होतं की भारतीय बौद्ध महासभेचा केंद्रीय शिक्षक हा अष्टपैलू असायला पाहिजे. सर्व गोष्टीमध्ये धम्म समजावून घेऊन धम्म दुसऱ्याला सांगण्याची मोठी प्रक्रिया त्यांच्यामध्ये आहे. प्रचाराचं माध्यम, प्रभावी माध्यम हे त्यांच्या माध्यमातून घडू शकतं. म्हणून या प्रकारे आज परीक्षा घेऊन आपण सगळेजण उत्तीर्ण होऊन आज या प्रशिक्षणासाठी आलायत. आपलं अभिनंदन करतो. मेरिट मध्ये आलेलं आहे. परंतु जे डिमेरिट मध्ये पण जे आलेले आहेत, ज्यांना कमी पर्सेंटेज मिळालेले आहे, त्यांना देखील आम्ही काही सोयी सवलती प्रशिक्षणाच्या उपलब्ध करून देऊ. कोणाला डिप्रूव्ह करणार नाही हे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी देखील अशा प्रकारचं प्रशिक्षण होईल आणि ते ज्यांना धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे, धम्माची सेवा करायची आहे, अशा प्रत्येकाला आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करू. हे आपल्याला आज मी सांगू इच्छितो. ज्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे बाबा, नवीन नवीन प्रयोग बुद्धिस्ट सोसायटीमध्ये करणं गरजेचं आहे. कारण आपल्याला साचलेलापणा नको आहे बाबा ह्या बुद्धिस्ट सोसायटीमध्ये. तर नव्याने जडणघडण घडून नव्याने काहीतरी मांडण्याचा प्रयत्न होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 26 मार्च सम्राट अशोकांची जयंती 2330वी. पण त्याच्या आधीपासून आपण सम्राट अशोकाची जयंती अशोक स्तंभाच्या इथे घेत होतो. परंतु ह्या वेळेला ऑफिशियली डिक्लेअर करण्यात आलं, बाबा भारतीय बौद्ध महासभा सम्राट अशोकाची जयंती मोठ्या संख्येने करणार. ज्याप्रमाणे वैशाख पौर्णिमा आहे, बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिलची जयंती आहे, त्या प्रमाणामध्ये सम्राट अशोकाची जयंती देशाच्या कानाकोपऱ्यात व्हावी हा आमचं ध्येय होतं. आणि हे ध्येय काही अंशी आज पूर्ण झालेलं मला तरी चित्र दिसून आलं. 26 मार्चच्या नंतर मी काही आठवड्याभराने मी उत्तर भारतामध्ये गेलो आणि उत्तर भारताच्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं, सम्राट अशोक की जयंती का आयोजन करणं. त्याने त्या प्रकारे तिथे जयंतीचं आयोजन केलं. मध्ये देवरिया असेल, गोरखपूर आहे, त्याच्यामध्ये जौनपूर आहे, बदलापूर आहे, ह्या प्रत्येक ठिकाणी बौद्ध महासभेने त्यांना सांगितलं इतर समाजाला देखील बरोबर घ्या.
आणि मान्यवन कांशीरामांची जयंती आणि सम्राट अशोकांची जयंती साजरी करण्यात आली आणि लोकांनी हजारोच्या संख्येने त्याला प्रतिसाद दिलेला आहे. बौद्ध धर्माच्या कक्षा वाढवण्यासाठी हे सगळे प्रयोग करावे लागतात. आपला इतिहास पुन्हा एकदा नव्याने मांडण्याचा प्रयास आहे. कारण सम्राट अशोकांना मानणारा जो वर्ग आहे या देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने आहे. ते देखील ज्या माझ्या बरोबर त्या कार्यक्रमामध्ये मौर्य होते, यादव होते, जे यादव कधी येत नव्हते आपल्या बरोबर, परंतु यादव समाज होता, सैनी समाज होता. हे जर यांची संख्या आहे उत्तर भारतामध्ये करोडोच्या संख्येने आहे. ते जेव्हा येथील ह्याच्यामध्ये माझ्या मते होते, त्यांच्या माध्यमामधून त्यांच्या समाजामध्ये हा मेसेज देण्यात आला. सम्राट अशोकाची जयंती हमें साजरी करनी पड़ेगी. खाली मुंह से बोलने से कुछ होगा नहीं. हम सम्राट के वंशज हैं नहीं, तो सम्राट की विचारधारा इस देश में चलानी पड़ेगी. हा संदेश देण्याचा प्रयास त्यावरून झालेला. बिहारला वगैरे तुम्ही जाता, बिहारला बौद्ध गयेला जाता, महाबोधी बुद्ध विहाराला जाता. मी देखील ह्या काळामध्ये जेव्हा होतो, एक बामसेफचं अधिवेशन होतं तुम्हाला सांगण्याचं, त्याच्यामुळे त्याची ग्रॅव्हिटी किती आहे ते तुम्हाला समजत आहे. बामसेफच्या अधिवेशनासाठी मी वक्ता म्हणून तिकडे गेलो होतो बिहारला. ह्या वैशाली नगरमध्ये सुबचन राम आपल्या बरोबर भारतीय बौद्ध महासभा बरोबर असतात. ते सुबचन राम IRS आहेत. ते प्रिन्सिपल सेक्रेटरी मुंबई 10 वर्षे इथे मुंबईमध्ये त्यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी इन्कम टॅक्स हे काम केलेलं आहे. त्यांचा बामसेफसाठी मी बोलण्यासाठी वैशाली नगरमध्ये गेलो होतो. आणि वैशाली नगरमध्ये बामसेफचं अधिवेशन सुरू झालं. मी बोला मैं उद्घाटन पर बात रखूंगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही भीमरावजी, बुजुर्ग माणूस होता, बोले भीमरावजी नहीं, उद्घाटन ऐसा ही बोल दो, उद्घाटन हो गया, अब तो आखिरी में बात करेंगे 3-4 बजे, अभी तो 11 बजे. मग त्या माणसाने मला त्यांच्या समाजाची पुस्तिका आणून दिली. तो कुशवा समाजाचा माणूस. मग त्यांनी मंचकावरती बसून तिथं एका बाजूला भाषणं चालू होती. बामसेफची विविध डिपार्टमेंट मधून त्यांचे अधिकारी आले होते. तो सांगत होता, भीमरावजी ये वास्तु जिसमें अपन ये प्रोग्राम कर रहे हैं, ये कुशवा समाज की वास्तु है पूरी. हम लोग ने फ्री ऑफ कॉस्ट 3 दिन तक ये दे दिए हैं. खाने पीने के लिए सभी व्यवस्था है. कुछ पैसा हम लोग ने भी इस बामसेफ को डोनेशन करके हम लोग ने दिया है. त्यांनी त्यांच्या समाजाचं मला सोविनर दिलं. नंतर हे सगळं सांगून झाल्यावरती भीमरावजी आपके लिए बाद में मैं बांटूंगा. त्या सोविनरची जवळजवळ 100-150 पानाचा सोविनर असेल. त्या सोविनरच्या पहिल्या पानावरती त्यांनी महाबोधी बुद्ध विहाराचा मोठा फोटो लागला होता आणि दुसऱ्या बाजूला सम्राट अशोकांचा फोटो. आतल्या पेजवरती बाबासाहेब वगैरे होते. म्हणजे एवढं डेडिकेशन त्या कुशवा समाजाचं आहे. मी त्यांना बोललो ये ऍडव्हर्टाइज कैसी है. तो बोले हमारे जो समाज के है, कुशवा समाज के लोग हैं यहाँ बिहार में, बड़े बड़े इंडस्ट्रियलिस्ट है, कई स्कूलें हैं, मेडिकल के शॉप है. हम लोग में मेडिकल डॉक्टर ज्यादा है. डॉक्टर लोगों की लिस्ट है. हम लोग किसी के पास गए नहीं. हम दूसरे समाज के पास गए नहीं, खाली कुशवा लोगों के पास गए ने सोविनर निकाला, जिसके माध्यम से हमें बताना है कि कुशवा समाज कितना बड़ा है. सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध, बाबा साहब, इनको ही हम मानते, दूसरे को किसी को मानते. म्हणून बाबासाहेबांची क्रांती या देशामध्ये जोरात सुरुवात झालेली आहे असं आपल्याला. का येणारी जी जनगणना आहे 2026 ची जनगणना आहे, ती मालमत्तेची जनगणना आहे.
कुठलीही सरकारी जनगणना असेल ती सिरियसली घ्यायला पाहिजे. काहींनी बोलले साहेब मालमत्तेची आहे, आपल्या काय करायचं आहे, आपल्याला तर नंतरची जनगणना. सरकारी आकडेवारीच्या नुसार समाजाची प्रगती किती झाली हे कळून येतं. त्याच्यामध्ये ती लोक देणार शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब असे दाखवलेले आहेत त्यांनी, आणि ह्यांचं घर आहे त्या घरावरती नंबर पडणार वगैरे. एक ऍडिशनल क्लॉज आता येतोय, मला वाटतं काही लोकांनी सांगितलं पाहिजे, कुटुंब प्रमुख कोण आहे, कुटुंब प्रमुखाचं नाव द्या. ते कुटुंब प्रमुखाचं नाव देणार आहे. 27ला जी जनगणना होणार आहे ती खरी म्हणजे महत्वाची जनगणना आहे. 27ला जनगणना होणार आहे ती पर्सन टू पर्सन होणार आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची जनगणना, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची जनगणना ही होणार आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक कॉलम आहेत, पण आपण 3 कॉलमसाठी आपलं महत्वपूर्ण आहे. धर्माच्या कॉलम मध्ये बौद्ध, जातीच्या कॉलम मध्ये आपण ज्या जातीमधून आलेलो आहोत, महाराष्ट्रामध्ये महार समाजातून जास्त आलेलो आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये नुसतेच महार झालेले नाही, मातंगांची संख्या देखील मोठ्या संख्येने झालेली आहे, मोठ्या संख्येने बौद्ध झालेली आहे. चर्मकार संघ, चर्मकारांचे लोक आहेत, 18,000 चर्मकारांनी आपलं नाव बौद्ध म्हणून आणि सर्टिफिकेट घेतलेलं आहे. आमचे अच्युत भोईटे म्हणून आहेत, त्यांनी ही मला माहिती दिली की ते चर्मकार समाजाचे आहेत आणि चर्मकार समाजासाठी काम करतात. म्हणून अशा प्रकारे जातीच्या कॉलम मध्ये भरणं. त्याच्यानंतर पाली भाषेचा, बाबा नॉन लँग्वेज, किती आपल्याला लँग्वेज माहिती आहेत तर पाली भाषेचा उल्लेख कर. पाली भाषा सगळे आपण काही खोटं लिहत नाही, आपल्या सगळ्या वंदना, सूत्रपटन हे सगळं पाली भाषेमध्ये आहे आणि त्याचं भाषांतर आपण मराठीमध्ये वाचतो. त्या माध्यमातून पाली भाषा आपण शिकलेलो आहोत. म्हणून पाली भाषा लिहा की जेणेकरून बाबा आपला बौद्ध धर्माची करोडोमध्ये संख्या जाईल हे दाखवण्याची गरज आहे. या मगाशी मी ज्याचा उल्लेख केला उत्तर भारतातल्या मीटिंग मधला, बोले भीमरावजी डरो मत, बोलो मैं नहीं डरता भाई, हम करोड़ों करोड़ों लोग आने वाले जनगणना में हम लोग दिखाएंगे इस देश को, इस व्यवस्था को, इस सरकार को कि हम इतने करोड़ों बौद्ध हुए हैं. आणि तो मेसेज जेव्हा भारताच्या संपूर्ण व्यवस्थेला जाईल, ते आपल्याला जे विरोध करणाऱ्या लोकांमध्ये जाईल, तेव्हा समजेल की बौद्धांची संख्या या देशामध्ये वाढलेली. महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा आहे, तो मी इथे मांडत नाही बाबा, परंतु बिहारची परिस्थिती अशी आहे की तिथे बौद्ध नसल्यामुळे आपण पिछाडी लागलो. हे माझं तरी ऑब्झर्वेशन आहे. बिहारमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, गरिबी जास्त आहे. काही भंतेजींना आम्ही आता डिप्यूट करून आलेले आहेत. एक 10 लोकांचा भंतेजींचा ग्रुप आहे. ते भंतेजी आपले गावागावातून जातात आणि बुद्ध धर्माचा प्रचार करतात. त्यांच्यासाठी एक पावसाळ्यामध्ये एका गाडीची व्यवस्था मी त्यांना बोललो मी करून देतो, जुनी गाडी, की ज्या गाडीमध्ये 9-10 लोक राहतील आणि त्या गाडीच्या माध्यमातून ते प्रचार करतात. म्हणजे एवढी अवस्था आहे. तर म्हणे भीमरावजी एक समय हम लोग बंबई में आए थे, 16-17 का समय था, आपसे कोई मुलाकात नहीं होगी, आपसे कोई बातचीत नहीं होगी, पहचान नहीं थी. तेव्हा त्या भंतेजींनी सांगितलं त्या काळामध्ये आम्ही मुंबईला आलो होतो, काही भंतेनी लोकांकडे आम्ही विहारामध्ये वगैरे गेलो, त्यांना सांगितलं तर त्याने सांगितलं की उधर तो ऐसे 500 रुपया हमारे को दान मिलता है. बिहार की स्थिति ऐसी है, कोई 50 रुपया नहीं 5 रुपया भी देने के लिए आगे पीछे करता है. हे बिहारची परिस्थिती अशी असल्यामुळे महाबोधी बुद्ध विहाराचा मुद्दा जास्त इफेक्टिव्ह झाला नाही. परंतु आपण हा मुद्दा सोडलेला नाही. मी आता संभाजीनगरमध्ये होतो, इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर साठी आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून बघितलं असं, मला वाटतं 19 तारखेला वगैरे होतं ते. आणि तेव्हा बघितलं की तेव्हा मला त्या भंतेजी उत्तर भारतातले आले होते, त्यांनी सांगितलं
की येणाऱ्या 26 एप्रिल रोजी देखील तिथे निदर्शनं आकाश लामा करतायत. मी देखील 26 एप्रिलला दिल्लीमध्ये आहे. जो समाज आहे, जो ह्यांना मानतो, आपला संत रविदासांना मानतो. संत रविदासांचा समाज आहे. वाल्मिकाला ते वाल्मिक देवीला मानतो. संत रविदासांचा जो समाज दिल्ली मधला आहे, त्यांचं मोठं संमेलन आहे. त्याला मी संबोधन करण्यासाठी जात आहे. त्याच्यानंतर मी जंतर मंतरवरती चांभार समाज तिथे म्हणत नाही. चांभार हा शब्द फक्त इथे आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. तिथे जाटव समाज त्याला म्हटलं जातं आणि जाटव समाज हा रविदासी आहे. बदलाव एवढा आहे की त्यांची संख्या जास्त आहे रविदासांची. ते संत रविदास शिरोमणी संत रविदासांना मानतात. दाढी वगैरे आहे. परंतु आता बदलाव एवढा झालेला आहे. संत रविदास बाबासाहेब ठेवतील, भगवान बुद्धाची छोटीशी मूर्ती आणून ते ठेवतात. हा बदलाव आहे. एकदम बदलाव काय होणार नाही, परंतु त्यांच्याशी संबोधन करत करत हा बदलाव झालेला आहे. म्हणजे ते शैक्षणिक दृष्ट्या खूप उच्च शिक्षित आहेत, आर्थिक दृष्ट्या देखील सबळ आहेत ते लोक. अगदी फगवारा या ठिकाणी एकच सांगतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. फगवारा या ठिकाणी पंजाबच्या हे रविदासी सगळे मला भेटले आणि भीमरावजी बोलले, जे काही लंडन वरून बिरदी आले होते त्याच्याबरोबर 5-6 फॅमिली लंडन वरून आले होते. भीमरावजी 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मैंने फगवारा में राजगढ़ जैसा है वैसे हम लोग बांधे. राजगढ़ जी इमारत है बाबासाहेबांनी बांधली, त्याप्रमाणे ते लोकांनी तिथे काम सुरू केले. कितने करोड की लागत लगने तो. आणि मध्यंतरी मी आता 6 महिन्यापूर्वी जेव्हा पंजाबला पुन्हा गेलो, फगवारामध्ये प्रोग्राम घेतला त्यांनी माझा. आणि त्या फगवारा जिथे जी राजगृह इमारत बांधताय त्या इमारतीच्या बाजूला त्यांनी संमेलन घेतलं, रविदासांचं संमेलन घेतलं. बौद्ध भिक्खूंना पाचारण केलं होतं मंचकावरती. त्यांनी बौद्ध भिक्खूंनी जरा विनाकारण त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली, ती मला आवडली नाही. नंतर माझ्या शेवटच्या भाषणामध्ये मी ती सावरून घेतली. उपस्थित माणसं 300 होती आणि गाड्यांची संख्या 350 होती. ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल ते किती आर्थिक दृष्ट्या सबळ आहे. पण ते बोले, भीमरावजी ये 2 साल में हम लोग ये राजगृह जो इमारत है बाबा साहब की, हम लोग कंप्लेंट करेंगे. त्याचे नकाशे मी त्यांना नेऊन दिलेले आहेत राजगृह बिल्डिंगचे. त्यांचे इंजिनियर मुंबईमध्ये आले पंजाबवरून, राजगृहाचे फोटोग्राफी केली आणि पुन्हा गेली. असे सगळे समूह आपल्याला एकत्र आणणं गरजेचं आहे. ते अल्टिमेट एम हा बुद्ध धम्माचा, भगवान गौतम बुद्धाचा, हे त्यांना देखील कळतं. आपण केंद्रीय शिक्षक म्हणून जबाबदारी जास्त आहे. एका बाजूला म्हणते आहे, दुसऱ्या बाजूला आपण आहात. ती आपली जबाबदारी जास्त आहे की धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे आपल्या जीवनाचं अल्टिमेट एम ठेवणं गरजेचं आहे असं समजतं. ज्याचा उल्लेख आता इसके भंडाऱ्यांनी केले. ते म्हणते की आता तिथे येऊन उभे राहिलेले आहे. 30 तारखेचं नियोजन कसं करायचं, आपण देखील शिवरवरती असणार जरा प्रोग्राम मध्ये आम्ही चेंज केलेलं आहे की 8 वाजता राजगृह ते चैत्यभूमी पदयात्रा लॅम्प घेऊन, जे लॅम्प तैवानवरून आलेले आहे, ते नुसते हातामध्ये ठेवले तर त्याची लाईट पेटते. त्याच्यामध्ये तेल पाणी वगैरे असलं काही नाही, विजेचं काही नाही, एक छोटीशी बॅटरी असते. त्याच्यामुळे ती पदयात्रा आपण शामनेरांची, बौद्ध भिक्खूंची, आपल्याला करीब 500 भंतेजी त्या यात्रेमध्ये सहभागी होती. आणि ते भगवान गौतम बुद्धाची 65 फुटाची मूर्ती आपण लावत आहोत टेम्पररी पिरियडसाठी.
कार्यक्रम झाल्यानंतर तिला परत एकदा डिस्मेंटल होऊन जाईल आणि दिवे सोडण्याचा दीप महोत्सव जो बौद्धांचा आहे तो सुरुवात करण्याचा आपला प्रयत्न आहे. आपल्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. अनेक कार्यक्रमाच्या माध्यमामधून आपल्याला प्रशिक्षण मिळेल. इथे आपण सगळे मेरिटचे विद्यार्थी आहेत म्हणून आमच्या केंद्रीय शिक्षकांना सांगू इच्छितो की येत असताना शाळेचा अभ्यास जरा नीट करून या, कारण आता परिस्थिती बदललेली आहे. बसलेला वर्ग हा मेरिट मधला आहे, तो जास्त किचित्सक आहे, जास्त बौद्ध धम्मावरती त्यांनी वाचन केलेलं आहे. आपल्याला जर काही शंका असतील, कधी केंद्रीय शिक्षकाचं जर चुकलं असेल तर एकांतामध्ये असं जाऊन सांगा असं आपल्याला सांगतो. शेवटच्या दिवशी जो फॉर्म दिला जाईल तो फॉर्म फीडबॅकचा फॉर्म तो अतिशय चांगल्या प्रकारे भरा की ज्याच्या माध्यमातून येणारं पुढचं शिबिर त्या झालेल्या उणिवा दूर करण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, मंगल कामना करतो. शिबिर यशस्वी होऊन एक बौद्ध धम्माचे प्रचारक म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पण जाण्याचा प्रयास करा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.